आणि या मंडळाने समुद्र मंथनाची थीम ठेवली आहे. मध्ये बाप्पाची सुंदर मूर्ती 28 फुटाची. आणि बघा इथे पण भाई साहेब, काय डेकोरेशन आहे भाई, काय डेकोरेशन आहे. पद्मनाथ स्वामी मंदिर बनवलं यांनी. भाई साहेब डेंजर. मूर्तिकार अनिकेत रामदास शेवाळे यांनी बनवलेले आहे, कलाकार आर्ट्समधले. आणि काय मूर्ती बनवली, वन साइड मूर्ती, वन साइड बोलते ना भाई. केपी भाई इसको ऐसे नहीं बोलते. 50 फूट, छोटा नाद नाही भाई, 50 फूट. नाचो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. Call me a god. Call me a god. Call me a god. आत्ता आपण आहेत भारत कॅफेच्या इथे आणि आपण आत्ता चाललोय द वर्ल्ड फेमस, द इंडिया फेमस 12 गल्ल्या खेतवाडीच्या बघण्यासाठी. आणि समोर आपल्या आहे खेतवाडीची गल्ली. आणि आता जाऊया मस्त मस्त बाप्पांच्या मूर्त्या बघूया आणि एन्जॉय करूया. तर तिकडे पण एक गणपती म्हणतो, जय श्रीराम लिहिले भावाला. तर मग चला स्टे कंटिन्यू दाखवतो तुम्हाला. तर पहिली आपल्याला खेतवाडी दुसऱ्या गोष्टी लागते. खेतवाडी दुसऱ्या आणि तिसरी गल्लीचा बाप्पा, खेतवाडीचा विघ्नहर्ता, त्यांची कमान. आणि कमानीमधून आपण आतमध्ये चाललो आहे आणि समोर बाप्पाचा मंडप आहे. तर स्टे कंटिन्यू आतमध्ये जाऊन दाखवतो लगेच. तर आपला नेहमीचा आवडताचा पडदा आणि वरच्या मागं गणपती बाप्पा मोरया. भाई यांनी पाणी बिनी बनवले भाई, वन साईड पाणी बिनी ठेवले. आणि इथं बाप्पा आहे. थोडा फ्लॅश वाढावा लागेल मला वाटतं. हां चला आतमध्ये जाऊया. काय म्हणता ऋषभ सेठ दुधाने युट्यूबवरून चित्र काढून दिलं तो फेमस. हां तेच मी तेच दाखवतो इथून. आणि हे बघा ही फेमस मूर्ती खेतवाडीचा विघ्नहर्ता च्या बाप्पाची नंबर मूर्ती. आणि इथे ती डेकोरेशनची मूर्तीचा जो व्हिडिओ काढतो तो यूट्यूबर त्याने काढून दिले. इथे पण बाप्पाचा आपल्याला चरण स्पर्श आहे. तर गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया. आणि इकडे आपला सुंदर बाप्पा. तर चला ती गल्ली आम्ही 5 मिनिटातच उरतो. काय म्हणता ऋषभ? 5 मिनिटात गर्दी नंतर लगेच रपारा उरकू. आणि आता आपण आलो आहे खेतवाडी चौथी गल्ली, इको फ्रेंडली खेतवाडीचे राजा. ही असते एकदम इको फ्रेंडली मूर्ती. चला आतमध्ये जाऊया. बोला गणपती बाप्पा हो या. अरे समोसाचं बोलत होतं मी. चौथी गल्ली हरिवारणपुरक राजा. चपला काढायच्यात की नाही? नाही काढायच्यात, नाही काढायच्यात. चल ही आहे इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती. एकदम शांत आणि सुबक खेतवाडीचा राजा, इको फ्रेंडली राजा, चौथी गल्ली. आता ती पण आपली निपटवली ऋषभ भाऊ लगेच 5 मिनिटातच. आणि आता आपण आलो आहे 5व्या गल्लीमध्ये. आणि खेतवाडी सार्वजनिक गणेश उत्सव 5वी गल्ली 35 फूट. यांचं खास आकार अंदाजे काय अर्धनारेश्वर 35 फूट एंट्री. चला नाही नाही लाईन बिन काय नाही, नाश्ता करतात सकाळी सकाळी सगळे. चला मंडळाच्या आतमध्ये जाऊया. पटापट पटापट संपवायचे आपल्याला. बोला गणपती बाप्पा मोरया. नाही गरज, चल ये. तर आहे खेतवाडी 5व्या गल्लीचा राजा अर्धनारेश्वर 35 फुटाची मूर्ती आहे बाप्पाची. आणि इकडे यांनी पण सगळं थीम बनवली आहे. आणि हा आपला सुंदर बाप्पा 35 फुटाचा अर्धनारेश्वर. तर ही पण मूर्ती आम्ही लगेच 5 मिनिटात बघून निघालोय. आता कोणता आहे भाऊ? खेतवाडीचा महाराजा
वर्ष 17वे, खेतवाडी दुसरी क्रॉस लेन गल्ली, वर्ष 17वे. इथे पण आहे आणि त्या बाजूला पुढे लगेच मुंबईचं सम्राट आहे. ही 28 फुटाची मूर्ती आहे, ते जाऊन बघूया आपण. आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे ती एका जागी 360 फिरणारी मूर्ती आहे. आणि बघू शकता आम्ही आलोय खेतवाडी आणि काहीच गर्दी नाही. बाप्पा आमच्या सोबतच आहे भाई. चांगलं आहे. चला तर जाऊया आपण. इथे पण गणपती घरात. चला जाऊया. डू नॉट रिमूव्ह फुटवेअर. चप्पल काढू नका. दत्तावाडी बोलतो, खेतवाडी दुसरी क्रॉस लेन. गणपती बोला. गणपती बाप्पा मोरया. वा वा वा. समुद्र मंथनवाली मूर्ती आहे बाप्पाची. एकच नंबर. 28 फुटाची आणि ही मूर्ती 360 याची ट्रॉली फिरते. आणि या मंडळाने समुद्र मंथनाची थीम ठेवली आहे. मध्ये बाप्पाची सुंदर मूर्ती 28 फुटाची. आणि बघा इथे पण मागून जाऊन व्हिडिओ काढतो, लय झूम होते बघा. 28 फुटा बाप्पा एकदम वरती बघावं लागते. समुद्र मंथनातून आलेली बाप्पाची मूर्ती. बोला गणपती बाप्पा मोरया. आम्ही ही पण गल्ली लवकर उठवली भाई. लय 5-5 मिनिटात गल्ली उठवतो रे आपण. मला वाटतं खाली येत आपण थांबावं थोडं असं वाटतंय, पण नंतर लय भरेल मला असं वाटतं. त्यामुळं उरकून घेऊ लागेल रपचा. नाही लागलं. मुंबईचा सम्राट पद्मनाथ स्वामी मंदिर आणि लाईन आहे बाप्पाच्या ह्याला. हा आहे मुंबईचा सम्राटचा प्रवेशद्वार. आणि आता चप्पल काढायच्या आतमध्ये जाऊन दाखवतो बाप्पाची मूर्ती. आपला नेहमीचा आवडतं गणपती बाप्पा मोरया. भाई साहब काय डेकोरेशन आहे भाई, काय डेकोरेशन आहे. पद्मनाथ स्वामी मंदिर बनवलं आहे भाई साहब. डेंजर म्हणजे बाप्पाच दिसतो एकदम. बोला गणपती बाप्पा मोरया. बाप्पा काय या बाप्पाचा पण चरण स्पर्श आहे हे बघू शकता. आणि एकदम बाप्पाचं जे धोतर आहे ते पण एकदम मस्त आहे. आणि त्याच्यावर तिरुपती बालाजींचा गंध आहे. आणि सिंहासन तर एकदम भव्य मूर्ती. आणि या भव्य मूर्तीमध्ये हे असं सुंदर डेकोरेशन पद्मनाथ स्वामी मंदिराचं. भाई मूर्ती तर एकदम क्लासच आहे, म्हणजे काय विषयच नाही. आणि पण भाई थांबवत आहेत, पण तेवढा ते म्हणतात ना व्याजबी पण आहे तेवढा. बाप्पाचा तेवढा देखणं आहे. आणि सुंदर, अतिशय सुंदर डेकोरेशन पण आहे. आणि या सुंदर डेकोरेशनमध्ये बाप्पा वाचला आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. चला आता नेक्स्ट मंडळ. मुंबईचा सम्राटचा गेट हा पद्मनाथ स्वामी मंदिराचा देखावा. आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे खेतवाडीचा सुखकर्ताचा गेट. विठ्ठल माझा यांची विठ्ठलाच्या रूपातली मूर्ती आईच्या गावात. इथं आहे लाईन, वन साईड लाईन. काय करावं बघून येतो. तर बाप्पाचं आता इथे छलचित्र चालू होणार आहे. अंधार आहे. बाप्पा एकदा आलो दाखवतो तुम्हाला. हा आहे आपला बाप्पा सुखकर्ता, खेतवाडीचा सुखकर्ता. विठ्ठल आणि अर्धा रुक्मिणीच्या ह्याच्यात आहे, तुम्ही बघू शकता तसा. आणि इकडे ते आता छलचित्र होतं ते तुम्हाला दाखवेलच मी. तर स्टे कंटिन्यू. आता लगेच इकडून सुखकर्ताच्या गेटवरून आलं, लगेच बाजूला खेतवाडीचा लंबोदर. ह्यांनी ऑपरेशन सिंदूर गेलं यावर्षी. तर बघूया किती गर्दी आहे, काय आहे का नाही. चला लवकर जाऊया. एवढ्याशा गल्लीमध्ये एवढा मोठा बाप्पा बसतो. तर चला दर्शन देऊया तुम्हाला पण. बोला गणपती बाप्पा मोरया. खेतवाडीचा लंबोदरमध्ये पण चलचित्र आहे. सगळं दाखवत बसलं तर लय लेट होईल. तर जेव्हा बाप्पा येईल तेव्हा दाखवतो तुम्हाला. स्टे कंटिन्यू. नाचो गणपती बाप्पा
तर हा आहे बाप्पा खेतवाडीचा लंबोदर. मागच्या वर्षी यांची होती वर्ल्ड कपवाली मूर्ती. ही पण मूर्ती एकदम सबक. ऑपरेशन सिंदूर, ट्रिब्यूट टू ऑपरेशन सिंदूर. बघा गणपती बाप्पा मोरया. जसा लंबोदर सोडला तसा खेतवाडीचा मोरया. तर चला बघू. कमान तर चांगली यांचं पण तिरुपतीचं डेकोरेशन जसं आपल्या घरचं होतं. बघू आता किती गर्दी नाही आहे तर लवकर लवकर होऊन जाईल. चला ऋषभ सर दुधाने एकदम फास्ट. आपला बाप्पा दशावतार आणि आपला मध्ये फोकसले आहेत त्यामुळे दिसून येत नाही. आणि इकडे बाप्पाचे दशावतार तिरुपती तिरुमला आणि इकडे बाप्पा. काय खेतवाडीचा मोरया. 7वी गल्ली. बोला गोविंदा गोविंदा. व्यंकटरमण गोविंदा. खेतवाडीचा मोरया झाला की आता खेतवाडीचा राजावर पोचलेला आहे लगेच. म्हणजे बाजूलाच गणपती आहेत एकदम जास्त. आणि ते हा मूर्ती पण लय उंच आहे. तर चला जाऊया आतमध्ये. चप्पल काय करायचे काढायचे तिकडे आहे पुढचं. चला आतमध्ये इथं चाललोय. खेतवाडीचा राजा. खेतवाडीचा राजा भाई. वन साईड काय पण असो मला. वन साईड 40 फूट. नो कॉम्पिटिशन. मूर्तिकार अनिकेत रामदास शेवाळे यांनी बनवलेले कलाकार आर्ट्समधले. आणि काय मूर्ती बनवले. वन साईड मूर्ती. वन साईड कायच बोला. सुंदर अतिसुंदर. 55 काय आहे बाप्पाचा एकदम मॅचिंग. तसंच मॅचिंग डेकोरेशन. कृष्ण जन्मापासून इकडे पण सगळं कृष्ण जन्म. मी आलो आता आपण बघितला खेतवाडीचा राजा. आणि लगेच पुढे आलो की आपल्याला भेटतो खेतवाडीचा महागणपती शशिकांत प्रवेशद्वार. त्यांचा प्रवेशद्वार. त्यांनी पण ऑपरेशन सिंदूर. चला जाऊ आतमध्ये. गणपती बाप्पा मोरया. बाई आतमध्ये तोफ बघा केवढी मोठी आहे. वन साईड तोफ आहे. महाराजांचं डेकोरेशन. इकडे ऑपरेशन सिंदूरवाल्यांना सल्यूट. आणि बाप्पाची मूर्ती. वन साईड ना भाई. कोई कॉम्पिटिशनच नाही. खेतवाडीचा महागणपती. आणि आता इथे पण एक आहे बाळ होतायचा राजा. त्या पुढे आपल्याला खेतवाडी स्पेशल येतं. आपण आता 9वी गल्ली खेतवाडीचा चिंतामणी. आणि त्याच्या पुढेच आहे ओम तांडव. तर आपण जाऊ हिचा प्रवेशद्वार दाखवू. थांबा बाई. 9व्या गल्लीचा गेटच केवढा मोठा आहे. चला जाऊ लाईनीत. थोड्या लाईनीत थांबून आम्ही शेवटी पोचलो आहे खेतवाडीचा चिंतामणीला. आणि बाप्पा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. वा सुंदर. सगळ्याच मूर्त्या सुंदर आहेत. कोणतीच असं बोलता येणार नाही सुंदर आहे. सगळ्यात सुंदर आहे. हा आहे खेतवाडीचा चिंतामणी. बाप्पाच्या ह्याच्यातून पैसे पडतात. सगळ्यांनी या लवकर. तर आता झालं चिंतामणीचं दर्शन. आणि आता लगेच पुढचा बाप्पा नेक्स्ट ओम तांडव. चला गाईत चला लवकर. तर हा आहे ओम तांडवचा बाप्पा. एंट्री गेट ओम तांडव. इथून जायचं आहे. ओम तांडव बघा असंच चढून जावं लागतं भाई. गणपती बाप्पा बोलतो तुम्ही लय कष्ट घेतले आज तर तुम्हाला आता चालायचं नाही. बघा आम्ही फर्स्ट फ्लोअरला आलो भाई डायरेक्ट. वन साईड.
चला स्टे कंटिन्यू दाखवता. आणि इथे आहे ना एक वैशिष्ट्य आहे, इथे लगेच समोर पण इथे दिसतं ना हिरोवाला, खेतवाडीचा युवराज बसतो इथे भाई. म्हणजे एकाच ह्याच्यात दोन गणपती, हे फक्त मुंबई. चला स्टे कंटिन्यू. फायनली एवढं चालल्यानंतर द केपीची मूर्ती कुणाला पाटील स्पेशल द ओम तांडव भाई साहब. ओ हो खतरनाक बोलते ना भाई. केपी भाई इसको ऐसे नहीं बोलते. 50 फूट छोटा नाद नाही भाई, 50 फूट केपीची मूर्ती आहे भाई, खतरनाक. तर खाली पण आहेत, पण आम्ही वरती आहेत. कारण का भाई मूर्ती बघायची तर इथून बघायची तर मजा आहे. ओम तांडव कसं वाटले? ओम तांडव शनिबाई तुम्ही भेटले ना आम्हाला. जे कोण यांचे सनीबिनी आहेत ते भेटले नाहीत, पण मूर्ती भाई केपी सारखीच बनवली एकदम रावस. ओम तांडव वन साईड. तर मी आता चाललोय खाली, मूर्तीचं खाली निघून. खालून कशी दिसते केपीनी बनवलेली मूर्ती ओम तांडव. भाई वन साईड खालून बघा, खालून तुम्हाला दाखवतो भाई केवढी मोठी मूर्ती. आता मी ग्राउंड रूफला आहे एकदम, म्हणजे एकदम खाली. आणि ही ओम तांडव भाई खतरनाक मूर्ती, खतरनाक. मगाशी आम्ही तिकडे वरती होतो आणि आता आम्ही इथे खाली आहेत. आणि ही ओम तांडवची मूर्ती. आणि इकडे आहे खेतवाडीचा युवराज. चला आतमध्ये जाऊया सर. ठीक आहे इथूनच आहे भाई. अरे इथून पण नाही भाई, यांनी बनवले भूताचं डेकोरेशन भाऊ. अरे बघा यायचं मध्ये पाय बी धरायचा काय एखादा ओ भाई. बेकार. आणि ही खेतवाडीचा युवराजची मूर्ती. खेतवाडीचा युवराज तिरुपती बालाजी या टाकीला पूजा करतात. खेतवाडीचा युवराज. स्टे कंटिन्यू. ओम तांडव आणि त्यासोबत आहे बाप्पा खेतवाडीचा 10वी गल्ली, वर्ष 17वे. चला मग परत बघूया बाप्पा खेतवाडीचा 10वी गल्ली. गणपती बाप्पा कुठे बोलले का? मोरया. इकडे पण दशावतार थीम, विष्णूजींचे दशावतार. आणि निखिल राजन खातू यांनी घडवलेली ही बाप्पाची मूर्ती. अंधार आहे त्यामुळे जरा ब्लर येते व्हिडिओ. आत्ता बघा बाप्पाची खरी मूर्ती. मगाशी लाईट बंद होती भाई साहेब. आत्ता बघा ना दे का भाई, खेतवाडीचे गणपती आहेत. काय मूर्ती आहे भाई वन साईड. तर आपण आलोय खेतवाडीचा गणराज 12वी गल्ली. यांचं डेकोरेशन एकदम भारी. बोला गणपती बाप्पा मोरया. भाई बघा काय डेकोरेशन, याला म्हणतात डेकोरेशन, नाही तर काय मजा आहे. हा गणपतीला नेहमी एवढी गर्दी असते ना, आमचा नेहमी चुकतो आणि यावेळी नाही चुकला. आणि यांनी पायरेट्सवाला डेकोरेशन केलं बघा. आणि हा बाप्पा आडवा गे भाई साहेब. राजवाडा खेतवाडीचं सगळ्यात श्रीमंत मंडळ आहे भाई. पायरेट्सवाला थीम. आणि समोर बाप्पा खेतवाडीचा गणराज. यावेळी असं झालंय ना भाई बेकार, सगळे दर्शन आहे. यावर्षी बाप्पाने आम्हाला प्रसाद दिला आहे. मागच्या वर्षी जे जे गणपती सुटलेले तर
ते सगळे गणपती आणि यावर्षी कव्हर केलेत बाप्पाच्या कृपेने. महाराजा पण होईल कव्हर. आतमध्ये तर बघा एसी आहे भाई सुंदर मंडळात AC म्हणजे केवढे श्रीमंत मंडळ आहे बघितलं. आणि बाप्पाचा समोरून लुक घ्या. बाप्पाची काय मूर्ती आहे भाई वन साईड. आणि हे डेकोरेशन अल्टिमेट भाई. अल्टिमेट धुंबाज कशाचीच कमतर नाही. पूर्ण राजवाडा बाप्पासाठी. तर यावर्षी या मंडळाने यशुमस यांचा देखावा सादर केलेला आहे पूर्ण यशुमससाठी. इकडे सगळे एंजल्स त्यांचे आणि हा बाप्पाचा एकदा लुक घेऊला असा. आणि आपण व्हिडिओ इथे या गणपतीसाठी स्टॉप करू. चला मग भेटूया. तर आता आम्ही शेवटची गल्लीमध्ये आलो आहे. 12वी गल्ली मुंबईचा आनंदम. थांबायचं आहे काय जायचं नाही होय. मुंबईचा आनंद एंट्री गणपती बाप्पा मोरया. AC भाई काय ते डेकोरेशन म्हणजे डायरेक्ट प्रेम रे प्रेम. काय बनवलं भाई यांनी. आणि हा आपला मुंबईचा आनंद. अरे तुझ्या ह्याच्यात आडवा फोटो काढ. मोबाईल किती ठेवायला आणलंय का. आणि पूर्ण बनवलं डेकोरेशन. अरे त्रिशूळच आपल्या इथे बाई साहेब. बाप्पाला 6 पॅक येते. काय डेकोरेशन आहे रे बाबा एकदम डेंजर. भाई साहेब काय डेकोरेशन वन साईड. बाई इथं पण काय डेकोरेशन बनवलं वन साईड एकदम त्रिशूळ. आणि हा आहे मुंबईचा अनंत 2025. भाई साहेब एकदम नेचर. बाप्पा बघा 6 पॅक एकदम बॉडीवाला बाप्पा. मुंबईचा आनंद एवढ्या सुंदर डेकोरेशनमध्ये बसतो. भाई साहेब काय ते डेकोरेशन एकदम सुंदर. मुंबईचा आनंद.